पॉवरप्लेचं षटक नसणार आहे या, कारण 2-2 षटकांचे सामने आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गावदेव वडकर विपक्ष आपण झरीमरी आलिमगर बी या दोन संघामधील हा सामना आता मात्र आपण पाहणार आहोत. चौकार षटकांच्या हॅट्रिक साठी इथून पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक उपसरपंच पिंपळकर दिनेश जोशी साहेबांकडून हे पारितोषिक आले आणि आयवा झेलसाठी प्रेक्षकांना देखील सोडत संधी आहे. नेहमीच त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे पारितोषिक दिलं जाईल. कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून प्रेक्षकांसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कॅश लोवर कॅश लो. आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र आपण बघूया शेलार साहेबांकडून कैलास शेलार साहेबांकडून जाहीर झालेले आहेत. गोलंदाज हिमांशू पाटील. हो हो क्लीन बॉल दांडी गुल अतिशय वेगवान चेंडू आणि इथे मात्र दांडी गुल होताना आपण बघूया दर्शन पाटील याची. दर्शन याला पहिल्याच चेंडूवर हिमांशू पाटील अलिमगर एक्सप्रेस यांनी घडवलेलं आहे डगॉटचं दर्शन. मागील सामन्यामध्ये देखील आपण बघितलं तर पहिल्याच चेंडूवर विकेट हिमांशू पाटील यांनी प्राप्त केलं होतं. ज्याप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं तर भुवनेश्वर कुमार यांनी आपला पहिला सामना केला होता आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर पाकिस्तानच्या मोहम्मद हफीजला त्याने अशाच प्रकारे बोल्ड केलं होतं. त्यानंतर अजित आगरकर याच्या नावे देखील विक्रम आहे. अजित आगरकर यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना केला होता आणि दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सला त्यांनी बाद केलं होतं. आणि इथे देखील हिमांशू पाटील यांनी या पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केलेला आहे. दर्शनचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं नाही आणि या पहिल्याच चेंडूचा सामना करताना तो रॉयल डक प्लॅटिनम डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय. कुठल्याच सर्वेचा फलंदाज ज्यावेळी या क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर बाद होतोय त्यावेळी त्याला प्लॅटिनम डक किंवा रॉयल डक असं म्हटलं जात आहे. एखादा फलंदाज कुठल्याच चेंडूचा सामना न करता बाद होतोय त्याला डायमंड डक असं म्हटलं जातं आणि एखादा फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करताना बाद होतोय तर त्याला गोल्डन डक असं म्हटलं जात आहे. इथे आपण सलमीचा फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करताना बाद झालेला आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू भन्नाट वेग अगदी वेगावर सॉर होताना आपण बघतो गोलंदाज हिमांशू पाटील. दरम्यान धामणगावचे उद्योगपती निलेशजी चोरगे आणि त्यांच्या समेत सुधीर भोईर साहेबांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील सरपंच चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत दिगंबर पाटील मच्छिंद्र पाटील यांना देखील आपण पाहू शकता. अक्षय पाटील यांची देखील उपस्थिती आपण पाहतो. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. खास करून आपण पाहतोय वन मॅन शो नितेश पाटील साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जी स्पर्धा आयोजित केली गेली आहे. खरं तर नितेश पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धामणगावचे सगळे मान्यवर आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये. या सर्व मान्यवरांचा सरपंच चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. बोलूया आपण सामन्याकडे. हिमांशू पाटील अगदी आग ओकताना गोलंदाजी करतोय. इथे मात्र एक चेंडू दिशाने देखील त्याचा पाहायला मिळालेला आहे. कशुलिगावचे मुकेश पाटील साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हिमांशू पाटील आपण बघतो अलिमगर एक्सप्रेस आणि हिमांशू पाटील याच्या नावे विक्रम आहे. आपलं षटक त्यांनी मानकुली मैदानावर अगदी 3 मिनिटांमध्ये पूर्ण केलं होतं. तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशू पाटील अलिमगर एक्सप्रेस लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना स्वीप केलेल्या चेंडूला रिव्हर्स स्वीप चेंडू निघून झालेला आहे. पॉइंट रिझन मधून सीमा पार शक्तीपेक्षा युक्तीचा वापर मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. जी त्यांनी चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे मात्र वेगवान चेंडू बीड होतोय. एक्स्ट्रेक्षक आपण पाहतोय 55 वाईट वेग भन्नाट होता मात्र दिशेवर कंट्रोल ठेवता आलेला नाही गोलंदाज हिमांशू पाटीलला. स्कोर इज कॉन्स्टंट 6 रन्स आपण पाहतोय. एका धावने संघाची धावसंख्या वाढते. माफ करा वाईटचा चेंडू
धावसंख्या 6 पाहायला मिळते. आपण सामनामध्ये गौतम वडकर विपक्ष झरमरी आलिमगर बी या दोन संघामध्ये पहिले षटक मार्गस्थ आहे. हिमांशू पाटील पहिले षटक घालताना. तर बोलूया आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये खास उपस्थिती मान्यवरांची पाहायला मिळते आणि मान्यवर कक्षामध्ये या मान्यवरांचा हेतूची सन्मान आपण करणार आहोत. तर आपल्यामध्ये या उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सर्वप्रथम दिगंबर पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण करणार आहोत. नितेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण दिगंबर पाटील यांना सन्मानित करायचं आहे. दामणगावचे उद्योगपती आहेत दिगंबर पाटील साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. हे आपण पाहू शकता दिगंबर पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थिती आपण पाहतोय सुधीर भोईर साहेबांची आणि सुधीर भोईर साहेबांचा देखील हेतूची सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सुधीर भोईर साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय आणि सुधीर भोईर साहेबांचा देखील इथे सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यानंतर आपल्यामध्ये निलेशजी चोरगे साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि निलेशजी चोरगे यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. खरं तर दामणगाव संघाचे निलेश चोरगे साहेब जे उत्कृष्ट हार्ड हिटर फलंदाज देखील आहेत जय महाराष्ट्र दामणगाव संघाचे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे आपण करत आहोत. या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील साहेबांचे शुभ हस्ते सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मुकेश पाटील साहेबांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण इथे करणार आहोत. मुकेश पाटील साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता नितेश पाटील ज्याच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिवस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचे शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मच्छिंद्र भोईर यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मच्छिंद्र भोईर आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे आपण करणार आहोत. विनोदजी तारे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मच्छिंद्र भोईर यांना सन्मानित करायचं आहे. मच्छिंद्र भोईर यांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. हे आपण पाहू शकता मच्छिंद्र भोईर यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर मित्रांनो अक्षय भोईर साहेबांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिलीप तारे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते विनोद तारे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. हे आपण पाहू शकता हा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता हा सन्मान इथे केला जात आहे. व्यापेट्याजवळ मान्यवरांची गर्दी आपण पाहतोय. क्रिकेटचे दर्दी आहेत आणि खरं तर नितेश पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी ते ऑनफिल्ड पंचाने केलेली आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा धावप्लेकर पाहायला मिळतात पहिल्या षटकाची समाप्तीनंतर. त्यानंतर आपल्यामध्ये रणजित भोईर साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूची सन्मान दिलीप पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता ही उपस्थिती आपण मान्यवरांची पाहतोय आणि प्रत्येक मान्यवरांचा आवर्जून सन्मान इथे केला जातोय. ही स्पर्धा मानाची, ही स्पर्धा सन्मानाची, ही स्पर्धा अभिमानाची आपण पाहतोय. ही स्पर्धा नितेश पाटील साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच सर्व मान्यवरांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर दाभणगावचे समाजसेवक परेश भोईर साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण परेश पाटील साहेबांची माफ करा उपस्थिती आपण पाहतोय आणि परेश पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण इथे करत आहोत. नितेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे.
हे आपण पाहू शकता त्यांची देखील बहुमूळ उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित केला जात आहे. त्यानंतर जितू शेलार पुंडास यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान अस्तिक तारे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकतो अनेक मान्यवरांची उपस्थिती अगदी पहिल्याच दिवसापासून स्वप्नील शेलार माफ करा स्वप्नील शेलार यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि स्वप्नील शेलार साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात ठेवलाय सरपंच चषक नितेश दादानी खांडपे या गावात 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात ठेवलाय सरपंच चषक नितेश दादानी खांडपे या गावात 555 नंबर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे मोनिश दुसरं षटक त्याला आपण पाहतोय इथे लेमन कडे आपण पाहतोय अगदी इनर एज पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची धाव नाही मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही फलंदाजाला. स्कोर इज कॉन्स्टंट 15 आपण पाहतोय 15 धावा 15 ओव्हर 2 अशी स्थिती आपण पाहतोय गावदेव वडगर संघाची प्रथम फलंदाजी करताना. शेवटचं षटक मार्गस्थ या मोनिश शेवटचं षटकात आलतोय. लॉफ्टचा चेंडू पॉइंट रिझन मध्ये झेल ड्रॉप आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. या सिंगलने वडगर संघाची धावसंख्या पुढे सरकते धावप्लेवर पाहायला मिळते ती 16 धावा. प्रत्येकी 2-2 षटकाचा सामना आपण पाहतोय. या शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकात आलताना गोलंदाज मोनिश पाहायला मिळतोय. दरम्यान विशाल पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आहे आणि त्यांच्या समेत अतिश केनी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. या दोघांचंही देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा आणि 17 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. जरी मेरे अलीमगार 20 समोर लक्ष आपल्याला पाहायला मिळते. आमचे मान्यवर आमचे रजा घेताना आपण पाहतोय. त्यानंतर बोलूया आपण स्वागताकडे पुन्हा एकदा आपल्या व्ही आय पी विराजमान मान्यवर आपण पाहतोय ज्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते अक्षय पाटील यांची आणि अक्षय पाटील यांना सन्मानित केलं जाईल. हे सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन गिरीश पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. मोनिका पाटीलच्या नावात आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात ठेवलाय सरपंच चषक नितेश दादानी खांडपे या गावात 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात ठेवलाय सरपंच चषक नितेश दादानी खांडपे या गावात 555 नंबर नितेश पाटील. त्यानंतर विशाल भोईर साहेबांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान गिरीश पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात ठेवलाय सरपंच चषक वडगर संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं कारण सलामीची जोडी मैदानामध्ये उतरताना आपण पाहतोय अलीमगार 20 संघाकडून प्रत्येकी 2-2 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान आमच्या व्याप डायजवर केला जातोय. आपण पाहू शकता आलेल्या मान्यवरांचा कार्य त्याचं भलं समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. आव्हान ठेवले गेले ते 17 धावांचं आपण पाहतोय. 17 लक्षाचं पाठलाग जरमरी अलीमगर 20 संघ करताना आता पाहायला मिळेल. हिमांशु आणि दीप ही जोडी मैदानामध्ये तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दर्शन पटेल सज्ज होताना
17 लक्षाचा पाठलाग झरमरी अलिमगड बी संघ करताना पाहायला मिळतोय. विद्यापीठातून नुकतंच आगमन झालेलं या गुडसी या ग्रामपंचायतचे या विद्यमान सदस्य अतिश केने यांचा आणि त्यांच्या समेत रांजरुली गावचे या विशाल पाटील यांचा दोघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यायला मात्र चेंडूला भिरकावून दिलेले सीमा पार लॉंग लेग रिजन मधून धाव विकेल 4 चौकार. अंगार कार्य त्याचं भलं हे रुबाबदार हाय अंगार कार्य त्याच भलं. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. हा 17 धावांचा आव्हान आपण पाहतोय आणि 17 आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र यावेळी चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. त्याने सिंगलने संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ते धावपलेकर 5 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष योगेश्वर दुन्नावरके या दोन संघामध्ये आणि तो सामना देखील प्रत्येकी 2 षटकांचा असणार आहे. भावले बी संघानेक आणि अर्शीचे राया संघानेक आपण जर आला असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करायचे आहे. तसे सावंदी स्पोर्ट्स सावंदी संघानेक आपण देखील पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. दर्शन पाटील वडगर संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक त्यांना आपण पाहतोय. तर सामना फलंदाज हिमांशू पाटील. व्यावसायिक क्रिकेटमध्ये हिमांशू पाटील ॲज अ बॉलर आपल्याला पाहायला मिळतं. पण ग्रामीण क्रिकेटमध्ये एक अष्टपैलू म्हणून त्यांनी नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. इथे या खोलात आलेला चेंडू अगदी यॉर्कर यांचा चेंडू होता. मात्र पंचाचा इशारा वाईट करताना दिशा भरकटतोय गोलंदाज दर्शन आणि संघाची धावसंख्येमध्ये या 59 धावेने देखील भर पडते. धावसंख्या पोहोचते 6 वर. 17 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय जरवेरी अलिमगड बी हा संघ. दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे करारा स्ट्रेटरचा फटका आपण पाहतोय. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. चाविंद्रगावचे समावेशक गिरीश पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापेट्या आपल्या देखील सरपंच चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सावंती संघाचे नेहमीच ती पॅकर राहिलेले आहेत. आपण बघतोय चाविंद्रगावचे समाजसेवक आहेत गिरीश पाटील साहेब. धावसंख्या 7. इथून 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खरं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र वेगाने चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. स्कोर इज कॉन्स्टंट. आपण बघतोय 7 रन्स विदाउट लॉस. फर्स्ट रन प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येकी 2-2 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे जरीमरी अलिमगड बी संघाला हा विजयासाठी. पुन्हा एकदा बॅकफुलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र 55 वाईट. या षटकामध्ये थोडीशी डुकीदुकी राहिलेली आपण बघतोय. वेग भन्नाट मात्र दिशेवर कंट्रोल ठेवता आलेला आहे ते गोलंदाज दर्शन पाटील याला. आपण सामना बघतोय गौदी वडगर विपक्ष जरीमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दर्शन पाटील राईट आर्म ऊर्ध्व गोलंदाज करताना इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी या प्रयत्न नसणार आहे कारण क्विक थ्रो पाहायला मिळतो. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही आणि सिंगल नाही. संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचते 9 वर. 17 लक्षाचा पाठलाग करताना इथून विचार केला तर अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. नितेश पाटील साहेबांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरं तर या स्पर्धेचं आयोजन सरपंच चषक 25-26 आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळी लॉप केल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले. तिसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय या आणि इथे आपण पाहतोय अतिघाई संघटन देई अखेर दीप हा धावची चोरमाने बाद होताना. नावात हायलय ताकद समाजसेवेत हिम्मत समाजसेवेत हिम्मत समाजसेवेत हिम्मत
चर्चेत आला या दादा चर्चेत आला या दादा चर्चेत हे हाय खंबीर तो दमदार पुढचं एक पाऊल हाय खंबीर तो दमदार पुढेच एक पाऊल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलाय पॉवरफुल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय वेलकम प्रथमेश पाटील प्रिन्स मूवीचे नक्कीच आपण पाहूया टीम लीडर वेलकम प्रथमेश पाटील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केलं जात आहे आता मध्ये समीकरण आमचे एक्सपोर्ट स्कोरर ज्ञानशू गायकर सांगतात की 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बरोबर 6 धावांची आवश्यकता आहे हे निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यश पाटील आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय तर यशाचा सामना करत फलंदाज हिमांशू पाटील 6 चेंडू आणि 6 धावा हे इक्वेशन खरं तर कागदावर आलिमगड बी संघासाठी सोपं आहे मग ते कठीण जर बनवायचं असेल गावठी वडगड संघाला तर इथून मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल तिखट मारा दाखवावा लागेल कारण समीकरण आपण पाहतो बॉल टू रन इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे फुलटा चेंडू आणि फुलटॉचं फुल टोल वसूल काम 25 सामना जिंकलेला आहे या पहिल्या चेंडूवर आपण पाहतो अलिमगड बी या संघाने अभिनंदन अलिमगड बी आणि हार्ड लक गावठी वडगर तर लगेच आपण टॉस कडे देखील वळणार आहोत नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जोगेश्वर जुनादके विपक्ष जरमेरी अलिमगड बी या दोन संघामध्ये या सामन्यात मॅन ऑफ द मॅच साठी खरे तर 2 दावेदार होते ज्यामध्ये हिमांशू पाटील मात्र ज्या गोलंदाजाने शेवटचे षटक हाताळलं होतं ज्या षटकामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता देखील अर्जित केली होती कम खर्चाला फुल चर्चेला असं षटक राहिलं होतं तो मोनिश याचं आणि मोनिश ठरलाय या सामन्याचा सामना होईल तर बोलूया आपण टॉस कडे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल हा सामना देखील प्रत्येकी 2-2 षटकांचा असणार आहे पुढील सामना आपण पाहणार होतो जोगेश्वरी अजून आदुर्की विपक्ष जरीमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये आणि या टॉस करण्यासाठी विनंती करेन आमचे व्हीआयपी रायझर उपस्थित मान्यवर विशालजी पाटील अतिशजी केने यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत तसेच निलेशजी चोरगे दिगंबरजी पाटील यांना देखील